मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे म्हणाले, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला होता। हा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला। ही बाब अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी आहे। केवळ 8 महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे। या पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा आणि अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही। या प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा सांगलीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतोय। यामध्ये जे कोणी व्यक्ती दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे जगदाळे यांनी सांगितले। या आंदोलनात माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात, आकाश माने, राधिका हारगे, मुनीर मुल्ला, विष्णू माने, स्वाती पारधी, आयशा शेख, उषा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते।